छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM हा दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे आणि दोनही शिवसेनापेक्षा त्यांच्या जागा अधिक आल्यात। खूप राडा झाला, तिकीट वाटपावरनं आरोप प्रत्यारोप झाले, मात्र तुम्ही सिद्ध केलं की तुम्ही जे केलं ते बरोबर होतं आणि तुम्ही गत निवडणुकीपेक्षा खूप जास्त आम्हाला मतं मिळालेले आहे। आम्ही एका ठिकाणी 100-200 मतांनी आमचा पराभव झालेला आहे, नाहीतर आमचा जे सीटचा आकडा आहे ते 35 पर्यंत गेला असता। म्हणजे मागच्या वेळी पेक्षा आम्ही 10 सीट्स जिंकले असते, पण 33 सीट्स आम्ही आतापर्यंत जिंकलेले आहे। याच्यासाठी मी अल्लाह रब्बुल इज्जत धन्यवाद। आणि आमच्या पक्षाचे जे नेते आहे, आमचे सर्व बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी, अकबरुद्दीन अवैसी साहेब यांनी जे कष्ट घेतले पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून, आणि सगळ्यात जास्त म्हणजे जे औरंगाबाद शहरांचे जे लोक आहे, जे सामान्य लोक, त्यांनी पुन्हा हे सिद्ध करून दाखवलं की हैदराबाद नंतर कोणता मोठा गड MIMचा कुठे झाला असेल तर ते औरंगाबाद शहर झालेला आहे। हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। आणि दोघं शिवसेना, एक शिवसेनेचे खासदार इकडचे, मंत्री इकडचे, 6 आमदार त्यांचे, आणि किती मत मिळाले। दुसरी शिवसेना जे म्हणायचे की नाही हे गड आहे करके, त्यांचे नेते एक आले होते शिवसेनेचे की MIMचा सुपडा आम्ही साफ करणार आहे। आता सुपडा बघा काय साफ केलेला आहे करके 33 सीट्स आम्ही जिंकून आलेले आहे। याच्यासाठी आम्ही शहरवासियांना खूप धन्यवाद देतो। आम्हाला या गोष्टीचा आनंद आहे की ज्या पक्षाच्या बाबतीत लोक असा आरोप करायचे हे मुसलमानांचा पक्ष आहे, आज आम्ही हिंदू महिलांना पण आमच्या पक्षातून निवडून आणले। ST महिलांना, SC समाजातले आमचे दलित बंधू किती एक आम्ही निवडून आणलेले आहे। सामान्य लोक ज्यांचा राजनीतीशी काही संबंध नाही होता त्यांना आम्ही तिकीट देऊन आम्ही निवडून आणलेले आहे। हे आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे। धन्यवाद देतो मी शहरवासियांना। तुम्ही विरोधी पक्ष नेतेपदी बसाल आता, तर तुमची पुढची रणनीती काय असणार? कारण की भाजपा सर्वात मोठा ठीक आहे ना, भारतीय जनता पार्टी या शहराच्या विकासासाठी काही चांगलं काम करत असेल, आम्ही पूर्ण त्यांना सहकार्य करू। पण समांतर सारखा हिडन एजेंडा या शहरावर लादणार असेल तर आम्ही आमच्या विरोधी पक्षाची जी भूमिका आहे ते खूप ताकदीने आम्ही बजावणार आहे। आणि आमचा एकच उद्देश आहे की या शहराच्या विकासासाठी आता आमच्या सगळ्या कॉर्पोरेटर्स आणि दुसऱ्या पक्षांनाही मी आवर्जून विनंती करतो की आता निवडणूक संपलेली आहे, जे काही आपण एकमेकांवर आरोप करत होते, जे बोलत होते ते आता थांबायला पाहिजे आणि शहराच्या विकासाच्या बाबतीत आपण एकत्र येऊन शहराच्या बाबतीत आपण बोलू। काँग्रेस तुम्हाला बीट करेल असं वाटत होतं की काही मुस्लिम भागामध्ये, पण तसं काही होताना दिसलं नाही। त्यांचा एकच या ठिकाणी नगरसेवक निवडून आलेला आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला फारसं यश मिळालं काय? आम्हाला सुरुवातीपासून माहित होतं की हे काँग्रेसवाले जे तिकीट वाटप करत होते ते आमच्या ऑफिसच्या समोर उभे होते। जेव्हा आम्ही सगळ्यांना तिकीट वाटप केलं, जे राहिलेले होते त्यांना ते रस्त्यातच तिकीट देत होते की घ्या बाबा आमचा AB फॉर्म घ्या आणि निवडणूक लढा करके। तर सुरुवातीपासून आम्हाला हे माहित होतं की या शहरातले लोकांचा जे विश्वास MIM पक्षावर आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवलेला आहे आणि त्यांच्या विश्वासावर आम्ही कधीही ठेस पोहोचवणार नाही आहे। त्यांच्या विश्वासावर आम्ही या शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि ते करणार। बरं, राज्यामध्ये MIMची काय स्थिती? खूप सारे चांगले आमचा रिस्पॉन्स आम्हाला मिळालेला आहे। मालेगाव सारख्या ठिकाणी आम्हाला 21 कॅन्डिडेट्स आमचे निवडून आलेले आहे। धुलेमध्ये आतापर्यंत 8 सीट्स आम्ही जिंकलेले आहे। अमरावतीमध्ये 9 सीट जिंकलेले आहे। मुंबई सारख्या ठिकाणी गोवंडीमध्ये आम्ही 4 सीट जिंकलेले आहे। मुंब्रा सारख्या ठिकाणी आम्ही 5 सीट जिंकलेले आहे। परभणीमध्ये 1, नांदेडमध्ये आतापर्यंत 6 सीट्सचा निकाल आलेला आहे। 8 सीट झालेले आहे नांदेडमध्ये आणि जालनामध्ये 2, अहमदनगरमध्ये 2, अकोलामध्ये 3। असं बघितलं तर 100 सेंचुरी आम्ही पार केलेली आहे महाराष्ट्रामध्ये। इम्तियाज जलील आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये गतवर्षीपेक्षा अधिकच यश मिळाल्यानंतरची त्यांची ही प्रतिक्रिया होती।